नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सामायिक अवयव पद्धतीने लसावी मसावी काढणार आहोत। उदाहरण नंबर 1 आहे, दोन संख्यांचा गुणाकार 720 असून त्यांचा मसावी 6 आहे, तर लसावी किती असेल? मित्रांनो, या प्रकारचे उदाहरण आपण मागच्या व्हिडिओपासून बघायला सुरुवात केलेली आहे। बघा, या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितले? दोन संख्यांचा गुणाकार आहे 720, त्यांचा मसावी आहे 6, तर लसावी किती असेल? बघा मित्रांनो, त्यासाठी हे सूत्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी, किंवा पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी। मित्रांनो, आता दोन संख्यांचा गुणाकार किती आहे? दोन संख्यांचा गुणाकार आहे 720 बरोबर लसावी गुणिले मसावी। आपल्याला दिलेला आहे मसावी, मसावी आहे 6, म्हणजे आपल्याला शोधायचं आहे लसावी। जे पद आपल्याला शोधायचं आहे त्याला मित्रांनो आपण x मानणार। x गुणिले मसावी आहे 6, हे उदाहरण आपण सोडवणार। 720 बरोबर x गुणिले 6। आता मित्रांनो, x आणि 6 यांच्यामध्ये काय आहे? तर गुणाकार आहे। मग आता x हे पद आपण काय करणार? बरोबर चिन्हाच्या उजवीकडेच ठेवणार। मग 6 या ठिकाणी गुणिले आहे, तो बरोबर चिन्हाच्या डावीकडे आल्यानंतर काय होणार? भागिले, म्हणजे 720 भागिले 6 बरोबर x। मग आता मित्रांनो, 6 1 6, बघा या ठिकाणी 6 1 6, 7 मधून 6 गेले, बाकी उरली 1, झाले 12, 6 दुणे 12 आणि 6 0 0, म्हणजे मित्रांनो आपल्याला किंमत मिळालेली आहे 120 बरोबर x। म्हणजे x ची किंमत किती आली? 120, म्हणजे आपल्याला लसावी शोधायचा होता। लसावी बरोबर 120। मित्रांनो, आपल्याला उत्तर मिळालेलं आहे। उदाहरण नंबर 2, दोन संख्यांचा मसावी 14 असून त्यांचा लसावी 490 आहे। जर त्यातील एक संख्या 70 असेल तर दुसरी संख्या किती? बघा मित्रांनो, दोन संख्यांचा मसावी 14 आहे, म्हणजे मसावी 14, त्यांचा लसावी 490 आहे। जर त्यातील एक संख्या 70, एक जी संख्या आहे ती आहे 70, तर दुसरी संख्या किती? मित्रांनो, अतिशय सोपं उदाहरण आहे। एक सूत्र लक्षात असू द्या, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी। मग आता पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, आता एक संख्या आहे 70, म्हणजे मित्रांनो आपल्याला एक संख्या दिलेली आहे, म्हणजे पहिली संख्या आहे 70, दुसरी संख्या किती? जी संख्या शोधायची आहे त्याला आपण x मानणार, म्हणजे 70 गुणिले x, म्हणजे पहिली संख्या 70 गुणिले दुसरी संख्या म्हणजे x बरोबर लसावी गुणिले मसावी। मित्रांनो, लसावी किती आहे? लसावी आहे 490 गुणिले मसावी 14। आता हे उदाहरण आपण सोडवणार, म्हणजे आपल्याला मिळेल x। x म्हणजे काय? तर दुसरी संख्या। मित्रांनो, आता 70 गुणिले x, आता 70 गुणिले x म्हणजे 70 आणि x यांच्यामध्ये काय आहे मित्रांनो? गुणाकाराचं चिन्ह आहे। आता x हे जे पद आहे मित्रांनो, x हे पद आहे बरोबर चिन्हाच्या डावीकडे, ते आपण डावीकडेच ठेवणार। फक्त हा जो 70 आहे ना, या ठिकाणी गुणिले आहे, तो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर काय होणार? भागिले होणार, म्हणजे x बरोबर बघा 490 गुणिले 14 आणि भागिले 70। मित्रांनो बघा, 70 या ठिकाणी गुणिले होता, तो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे नेल्यानंतर काय झाला? भागिले। मग आता x बरोबर 490 गुणिले 14 भागिले 70। मित्रांनो, अंश छेद काय होते? काटाकाटी, 1 0 गेला, 1 0 गेला। बघा, 7 1 7 आणि 7 दुणे 14, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी शिल्लक काय राहिले? 49 गुणिले 2 आणि भागिले 1। बघा, x बरोबर 49 गुणिले 2 भागिले 1। आता 49 गुणिले आपण जर 2 केलं तर 2 9 18, हातचा आला 1, 2 चोक 8 आणि 1 9, म्हणजे झाले 98। म्हणजे 98 भागिले जर आपण 1 केलं तर मित्रांनो 98 भागिले 1 म्हणजे 98च उत्तर येणार आहे, म्हणजे x बरोबर 98। मित्रांनो, x बरोबर 98, म्हणजे आपल्याला दुसरी संख्या किती मिळाली? तर दुसरी संख्या मिळालेली आहे 98। हे आहे आपलं या प्रश्नाचं उत्तर। उदाहरण नंबर 3, दोन संख्यांचा लसावी 255 असून त्यांचा मसावी 17 आहे,
जर त्यातील एक संख्या 85 असेल तर दुसरी संख्या किती? मित्रांनो उदाहरण नीट समजून घ्या. दोन संख्यांचा लसावी 255 आहे, त्यांचा मसावी 17. जर त्यातील एक संख्या, मित्रांनो एक संख्या आहे 85 तर दुसरी संख्या किती? आपलं हे सूत्र मित्रांनो लक्षात असू द्या. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. आता पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या, आपल्याला एक संख्या दिलेली आहे म्हणजे पहिली संख्या दिलेली आहे 85. आता गुणिले दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. जे पद आपल्याला शोधायचं आहे त्याला आपण x मानणार बरोबर. म्हणजे 85 गुणिले x बरोबर मसावी गुणिले लसावी. आता मसावी किती आहे? तर मसावी आहे 17 गुणिले लसावी. मित्रांनो लसावी किती आहे? लसावी आहे 255. फक्त हे उदाहरण आपल्याला सोडवायचं म्हणजे आपल्याला मिळेल x ची किंमत म्हणजे दुसरी संख्या. आता 85 गुणिले x आणि 85 यांच्यामध्ये काय आहे? गुणाकार आहे. मित्रांनो x हे जे पद आहे ना हे कुठं आहे? तर डावीकडं, ते डावीकडंच ठेवायचं. फक्त हा जो 85 आहे 85 काय करायचा? इथून उचलायचा आणि बरोबर चिन्हाच्या उजवीकडे न्यायचा. म्हणजे बघा 17 गुणिले 255 भागिले 85. 85 आणि x यांच्यामध्ये गुणाकार होता. 85 ला बरोबर चिन्हाच्या आपण कुठं नेलं? तर उजवीकडे नेलं तर त्या ठिकाणी तो भागिले झाला. मग आता मित्रांनो x बरोबर 17 गुणिले 255 भागिले 85. बघा आता 17 एक 17, 17 पाच 85. मग आता मित्रांनो 1 गुणिले 255 बघा x बरोबर 1 गुणिले 255 भागिले 5. आता मित्रांनो काय होणार? तर x बरोबर 1 गुणिले 255 किती येणार? 255च गुणाकार होणार भागिले 5. आता बघा 5 एक 5, 5 5 25 आणि 5 एक 5. बघा 5 5 25 आणि 5 एक 5 म्हणजे x ची किंमत आपल्याला मिळाली x बरोबर 51. म्हणजे दुसरी संख्या किती आली मित्रांनो? दुसरी संख्या आलेली आहे 51. उदाहरण नंबर 4. दोन संख्यांचा मसावी 8 असून त्यांचा लसावी 240 आहे. जर त्यातील एक संख्या 40 असेल तर दुसरी संख्या किती? मित्रांनो उदाहरण नीट समजून घ्या. दोन संख्यांचा मसावी 8 आहे, त्यांचा लसावी 240 आहे. जर त्यातील एक संख्या बघा एक संख्या 40 असेल तर दुसरी संख्या किती? हे सूत्र विसरू नका. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी. आता पहिली संख्या म्हणजे एक संख्या आपल्याला दिलेली आहे. एक संख्या किती आहे? 40. दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. जी संख्या आपण काढणार त्याला आपण मानणार x म्हणजे गुणिले x बरोबर. बघा पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या म्हणजे 40 गुणिले x बरोबर लसावी गुणिले मसावी. आता लसावी किती दिलाय? 240. 240 गुणिले लसावी गुणिले मसावी. मसावी आहे 8. आता मित्रांनो 40 गुणिले x म्हणजे 40 आणि x यांच्यामध्ये आहे गुणाकार. आपल्याला शोधायचा आहे x. मग x हे पद कुठं आहे? तर बरोबर चिन्हाच्या डावीकडे. त्याला डावीकडेच ठेवायचं. x ला आपण डावीकडेच ठेवणार. हा जो 40 आहे या ठिकाणी गुणिले तो बरोबर चिन्हाच्या उजवीकडे गेल्यानंतर काय होणार? भागिले होणार. म्हणजे बरोबर म्हणजे x बरोबर 240 गुणिले 8 भागिले 40. बघा मित्रांनो हा 40 बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आल्यानंतर काय झाला? भागिले झाला. मग आता हे गणित आपण सोडवणार. x बरोबर 240 गुणिले 8 भागिले 40. मित्रांनो अंश छेद होते काटाकाटी. 1 0 गेला, 1 0 गेला. बघा 4 1 4 आणि 4 2 8. आता या ठिकाणी खाली शिल्लक काय राहिले? तर मित्रांनो x बरोबर 24 गुणिले 2 आणि भागिले 1. आता 24 गुणिले बघा x बरोबर 24 गुणिले 2 किती होणार? तर 24 दुणे मित्रांनो 48 भागिले 1. म्हणजे मित्रांनो 48 भागिले 1 जर केलं तर मित्रांनो x ची किंमत किती येणार? 48च येणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला x म्हणजे 48 म्हणजे आपल्याला दुसरी संख्या शोधायची होती. दुसरी संख्या मिळालेली आहे आपल्याला 48. उदाहरण नंबर 5. दोन संख्यांचा मसावी 15 आहे तसेच त्यांचा लसावी 90 आहे. जर
त्यातील एक संख्या 45 असेल तर दुसरी संख्या किती? मित्रांनो उदाहरण नीट बघा. दोन संख्यांचा मसावी आहे 15, तसेच लसावी त्यांचा लसावी आहे 90. जर त्यातील एक संख्या आहे 45 तर दुसरी संख्या किती? मित्रांनो उदाहरण अतिशय सोपं आहे. आपलं सूत्र आहे पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिले मसावी, किंवा दोन संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. मित्रांनो या सूत्राचा वापर करा. सूत्रामध्ये किमती टाका आणि दुसरी संख्या कोणती आहे म्हणजे x ची किंमत किती आहे ते मित्रांनो तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.